सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। आज आपण गणेश शेठ सानप उस्तळ तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर ह्या गावी आलेलो आहे। त्यांच्या शेतामध्ये आपण त्यांच्याकडनं ऋषी सीड्स कंपनीचा लाल कांदा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। सर जी, आपण किती एकर क्षेत्रावरती ऋषी सीड्सच्या बियाण्याची लागवड केली? 2 एकर। 2 एकर क्षेत्रावरती केली। अच्छा, याची उगवण क्षमता कशी होती? उगवण क्षमता किती टक्के होती? जवळपास 90 ते 95% याची उगवण क्षमता होती। अच्छा, आता याच्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्याला कसा आढळून आला? रोग आणि किडीचा प्रादुर्भाव यावर्षी थोडासा कमी प्रमाणात आढळून आला। अच्छा, आणि तुम्हाला ह्या कांद्याची साईज, कलर, फिनिशिंग कशी वाटली बरं? नाही, ह्या कांद्याची आकार कसा वाटतो? एकदम चांगल्यापैकी याचा आकार आलेला आहे। गोलाकार? गोल आकार, 3 पत्त्यांची त्याला कलर, 3 पत्ते त्याच्यावर आलेले आहेत आणि कलर सुद्धा अतिशय सुंदर आहे। अच्छा, आता आपल्याला सरासरी हे उत्पादन किती होईल? साधारण एक 8 ते 9 टन एका एकराला, म्हणजे साधारण 150 गोणी। व्हेरी गुड। मग आता आपण ऋषी सीड्स लाल कांदा बियाण्या संदर्भात इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ इच्छिता? ऋषी सीड्स इतर शेतकऱ्यांना सल्ला मी असा देईल की जर तुम्ही इतर कंपन्यांचं जरी बियाणं खरेदी करत असाल तरी पण अवश्य ऋषी सीड्स या कंपनीचं 1 एकर ते 2 एकर बियाणं घेऊन ते करायलाच पाहिजे, असा मी सल्ला इतर शेतकऱ्यांना देईल। अच्छा, धन्यवाद। धन्यवाद।